सेटमॅक्स नावाचा चॅनल, सूर्यवंशम नावाचा पिक्चर आणि त्यातली हिरा ठाकूरची फॅमिली, सगळं कसं तोंडपाठ झालंय आपलं, नाही का? व्हायलाच पाहिजे, कारण यो सिनेमा बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी रिपीट फिरून अक्षी उलता पालता करून बघितलेला आहे. बरं, त्या सिनेमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी बघून सुधीक तो सिनेमा परत परत बघूच वाटतो, म्हणजे सेम अगदी 3 इडियट्स सारखं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्यो विषय मी असा आदनमधनच कसा काय काढला? तर ऐका. या सिनेमात हिरा ठाकूरची हिरोईन म्हणून ज्या अभिनेत्रीनं काम केलंय त्या अभिनेत्री सौंदर्या रघु हिची दर्दनाक कहाणी आज आपण बघणार आहोत. म्हणजे ही अभिनेत्री मूळची साऊथ इंडियन असली तरी तिनं सूर्यवंशम चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तोडीस तोड काम केलंय. पण 31व्या वर्षी या अभिनेत्रीचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, आणि ते पण ती गरोदर असताना. पण नेमकं असं काय घडलं त्या दिवशी? तिचा मृत्यू असा संशयास्पदरित्या कसा काय झाला? सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सौम्या सत्यनारायण अय्यर, जन्म 18 जुलै 1972चा. बंगळुरूमध्ये एका कन्नड भाषिक ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सौंदर्याचे वडील के.एस. सत्यनारायण हे प्रसिद्ध लेखक आणि निर्माते होते. सुरुवातीला सौंदर्याला डॉक्टर व्हायचं होतं, त्यासाठी तिने MBBS मध्ये प्रवेशसुद्धा घेतला होता. पण तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळू लागल्यानं तिने MBBSच्या पहिल्या वर्षातच आपलं शिक्षण सोडलं. म्हणजे सौंदर्याचं मूळ नाव हे सौम्या सीतानारायण असलं तरी तिनं तिचं रंगमंचावरचं सौंदर्या हेच नाव कंटिन्यू केलं होतं. सौंदर्याने 1992चा कन्नड सिनेमा बा नाना प्रीतिशू या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्रात डेब्यू केलं. त्यानंतर तिला कन्नड, तमिळ आणि तेलुगू भाषेतले असे वेगवेगळे सिनेमे मिळू लागले. म्हणजे 1995ला सगळ्यात पहिल्यांदा तिच्या अमोरू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तेलुगूचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार तिला मिळाला. त्यानंतर तिला 9 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कारही मिळाले. तिच्या मृत्यूनंतरही तिला अपता मित्र या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. सौंदर्याने 1990च्या दशकातली सर्वात लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. आणि अमोरू, पवित्र बंधम, अंतःपुरम, राजा, डोनी सागली, द्वीपा आणि अपता मित्र या काही सिनेमात तिने विशेष काम केलंय. म्हणजे आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत सौंदर्याने एकूण 100पेक्षा जास्त सिनेमात काम केलंय. त्यातही तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये तिने अनेक चित्रपट केले. अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या सिनेमातल्या राधा ठाकूरच्या भूमिकासाठी तिचं खूप कौतुक झालं होतं. पण दक्षिणेतल्या या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री सौंदर्याचं आयुष्य मात्र काही वर्षातच पूर्णपणे बदललं. 2003 मध्ये तिने एका इंजिनियरशी लग्न केलं, जो की तिचा लहानपणीचाच मित्र होता. JS रघु त्याचं नाव. तो एक IT इंजिनियर होता आणि विशेष म्हणजे तो सौंदर्याच्या मामाचा मुलगा होता. म्हणजे सौंदर्यानं तिच्या लग्नाच्या एका वर्षानंतरच म्हणजे 2004 मध्ये भारतीय जनता पक्षातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. म्हणजे सौंदर्याचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस ती सकाळी तिचा भाऊ अमरनाथ सोबत करीमनगर इथं होणाऱ्या राजकीय सभेसाठी निघाली होती. मात्र काही मिनिटातच तिचा अपघाती मृत्यू झाला. 100 फुटांवर उडणाऱ्या तिच्या चार्टर्ड विमानाला आग लागली आणि दुर्दैवानं त्यातला एकही प्रवासी वाचला नाही. 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या बंगळुरूहून करीमनगरला जाणाऱ्या 4 सीटर खासगी चार्टर्ड विमानातून निघाली होती. बंगळुरूमधल्या जक्कूर एअरफील्डवरून सकाळी 11:05 तिच्या विमानानं उड्डाण केलं होतं. पण 100 फूट वर जाताच त्यांच्या विमानाला आग लागली. आगीमुळे ते विमान वेगानं जमिनीवर पडलं. बरं, ते नेमकं बंगळुरूमधल्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्येच पडलं. कॅम्पसमध्ये प्रयोग करत असलेल्या काही लोकांनी तो भीषण अपघात बघितला असं म्हणतात. प्रत्यक्षदर्शी सांगतात की विमान कोसळल्यानंतर सौंदर्या धावत बाहेर आल्या होत्या, तेव्हा त्यांची साडी पेटली होती, जी वाचवा म्हणून त्या गायावाया करत होत्या. पण दुर्दैवानं त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. लोक मदतीसाठी धावले पण विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं. त्यात बसलेला प्रत्येक प्रवासी यात मृत्युमुखी पडला होता. या 4 सीटर विमानात सौंदर्याशिवाय तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सचिव रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती आई होणार होती. सौंदर्याच्या मृत्यूनंतर तमिळ दिग्दर्शक RV उदय कुमार यांनी एका मुलाखतीत असा खुलासा केला होता की सौंदर्या तिच्या मृत्यूच्या वेळी गर्भवती होती. सौंदर्यानं तिच्या मृत्यूच्याच 1 दिवस आधी दिग्दर्शक RV उदय कुमार यांना फोन केला होता. सुमारे 1 तास चाललेल्या त्यांच्या संभाषणात तिनं असं सांगितलं होतं की ती आता पुढच्या सिनेमांमध्ये काम करणार नाही, कारण ती आई होणार आहे. त्याच्या काही दिवसांपूर्वीच सौंदर्यानं कन्नड भाषेतला रिमेक चित्रपट चंद्रमुखीचं शूटिंग पूर्ण केलं होतं. आणि हा तिचा शेवटचा चित्रपट असावा अशी तिची इच्छा होती. आणि दुर्दैवानं घडलंही तसंच.
म्हणजे 17 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातापूर्वी जेव्हा सौंदर्या तिच्या नंदेशी बोलली तेव्हा तिनं 2 गोष्टींची इच्छा व्यक्त केली होती. एक म्हणजे सुती साडी आणि दुसरं म्हणजे कुंकू. पिंक पेलाच्या एका वृत्तानुसार सौंदर्यानं राजकारणात प्रवेश केला होता, त्यामुळे तिला कॉटनची साडी नेसून राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. भाजपच्या निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी सौंदर्या मोहन बाबू यांच्यासोबत शिवशंकर या चित्रपटाचं शूटिंग करत होती. शूटिंग शेड्यूल दरम्यान सौंदर्यानं प्रचारासाठी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. सहसा हे दिग्दर्शक मोहन बाबू सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कोणालाही शहराबाहेर जाऊ द्यायचे नाहीत, त्यामुळे त्यांनी सौंदर्यालाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण सौंदर्याच्या हट्टापुढे त्यांना नमतं यावं लागलं होतं. पण मंडळी, त्या काळातल्या प्रत्येक सुपरस्टार सोबत काम करणारी सौंदर्या ही दक्षिणेतील एकमेव अभिनेत्री होती. सूर्यवंशममध्ये तिने अमिताभ बच्चन सोबत काम केलं होतं. याशिवाय सौंदर्यानं रजनीकांत, कमल हसन, मामुट्टी, मोहनलाल, विष्णुवर्धन यांच्यासोबतही चित्रपटात काम केलं होतं. मंडळी, सिनेमांव्यतिरिक्तही सौंदर्या सामाजिक कार्यात अग्रेसर होती. तिनं अनाथ मुलांच्या मदतीसाठी 3 शाळा सुरू केल्या होत्या, जिथं त्यांना शिक्षण मोफत दिलं जायचं. 90च्या दशकातील सौंदर्या ही अशी एकमेव अभिनेत्री होती जिनं सामाजिक कार्यासाठी सर्वात जास्त वेळ दिला. सौंदर्याच्या मृत्यूनंतर तिची आई मंजुळा यांनी अमर सौंदर्या विद्यालय आणि अमर सौंदर्या फाउंडेशन सुरू केलं. मंडळी, मागाशी सांगितल्याप्रमाणे सौंदर्याने 1999 मध्ये आलेल्या सूर्यवंशम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा तिचा पहिला आणि शेवटचा हिंदी चित्रपट होता. पण दुर्दैवानं तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण राधा ठाकूरच्या भूमिकेतून सौंदर्याला हिंदी प्रेक्षकांमध्ये चांगली ओळख मिळाली होती. चित्रपटाचं शूटिंग झालं तेव्हा सौंदर्याला हिंदी येत नव्हती, त्यामुळे अभिनेत्री रेखा यांनी तिच्यासाठी डबिंग केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि रेखा कित्येक वर्षानंतर एका चित्रपटाचा भाग बनले होते. मंडळी, सौंदर्याच्या आयुष्यातली अजून एक छुपी गोष्ट म्हणजे सौंदर्यानं तिच्या मृत्यूच्या 1 वर्ष आधी मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्याचं कारण म्हणजे तिचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तिला एका ज्योतिषानं ती फार काळ जगणार नाही असं सांगितलं होतं. त्यानं तिचा लवकर मृत्यू होईल असं भाकीत केलं होतं. सौंदर्यानं सॉफ्टवेअर इंजिनियर GS रघुशी लग्न केलं होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे रघु हा सौंदर्याच्या मामाचा मुलगा होता आणि तिचा बालपणीचा मित्रही होता. 15 फेब्रुवारी 2003 रोजी म्हणजे लग्नाच्या 2 महिन्याआधी सौंदर्यानं तिचं मृत्यूपत्र तयार केलं. त्यानुसार तिने बंगळुरू आणि हैदराबादमधली तिची अनेक मालमत्ता घरातल्या वेगवेगळ्या सदस्यांना देण्याचं ठरवलं होतं. या मृत्यूपत्रात तिने आपले दागदागिने, मुदत ठेवी, रोख रक्कम आणि सर्व काही कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे केलं होतं. सौंदर्याच्या कुटुंबात तिची आई मंजुळा, भाऊ अमरनाथ, वहिनी निर्मला आणि पुतण्या सात्विक यांचा समावेश होता. सौंदर्यासोबत तिचा भाऊ अमरनाथचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. 2009 मध्ये दोघांच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी निर्मला आणि तिचा मुलगा सात्विक यांनी मंजुळा आणि रघु यांच्या विरुद्ध सौंदर्याच्या मालमत्तेसाठी गुन्हा दाखल केला. दोन्ही पक्षात बरीच वर्ष वाद सुरू होता. पण मग सौंदर्याच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी तिच्या कुटुंबात तडजोड झाली होती. मंडळी, सौंदर्या फार कमी काळ जगली, पण साऊथ इंडस्ट्रीत तिने आपल्या नावाचा डंका खऱ्या अर्थानं वाजवला. आज ती आपल्यात नसली तरी तिच्या सुप्रसिद्ध सूर्यवंशम चित्रपटाच्या माध्यमातून मात्र ती आपल्यात अजूनही जिवंत आहे. पण तिचं असं अचानक सोडून जाणं मात्र सगळ्यांसाठी धक्कादायक होतं. बाकी तिच्या या संपूर्ण सिनेप्रवासाला विशेष भारी टीमचा कडकडीत सलाम. बाकी तुम्हाला सौंदर्याच्या विमान अपघाताबद्दल आणि तिच्या संपूर्ण करिअरबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.